रोहन सुहास पावडे दैनिक लोकांच्या परभणीचे आहे गेल्या 21 कार्यकाळी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रमुख कारणे आहेत ती म्हणजे औद्योगिकरण, त्यामुळे शेती यासह शैक्षणिक काही प्रश्न या ठिकाणी आहेत. जिल्ह्यामध्ये MIDC आहे, परंतु मोठे उद्योग कोणत्याच प्रकारचे नाही आहेत. जे उद्योग आहेत ते फक्त 10 ते 20 किंवा 50 माणसाला रोजगार देणारे आहेत. 100 माणसाला रोजगार देणारे एकही नाही. वाढती शहरात जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. शिक्षण विद्यार्थी घेत आहेत, परंतु बेरोजगार तरुणांची संख्या जिल्ह्यात हा मोठा प्रश्न बनत आहे. सरकारी नोकऱ्या देण्यात सध्या अवघड झाले आहे. प्रायव्हेटमध्येही नोकऱ्या करताना अनेक प्रश्न उद्भवतात, परंतु उद्योजक हा युवक घडत नाही, ते एक अभाव आहे याच्यामध्ये. आणि जिल्ह्यामध्ये शैक्षणिक इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंट नाही किंवा मेडिकल कॉलेज नाही आहे. जिल्हा रुग्णालयाची खाटाची संख्या 560 आहे परभणीमध्ये. मेडिकल कॉलेजची मान्यता आहे, परंतु अद्याप ती झालेली नाही. आणि त्याबरोबर इथं मराठवाडा कृषी विद्यापीठ केंद्र आहे परभणीला, परंतु फळबागा आहेत जिल्ह्यामध्ये भरपूर, पण प्रक्रिया उद्योग जिल्ह्यामध्ये नसल्यामुळे तो एक अभाव दिसून येतो. फळप्रक्रिया उद्योग त्यांच्या परभणीत निर्माण झाली किंवा कारखानदारी वाढेल, आयात निर्यातीचा मालही जाऊ शकतो आणि रोजगारही मिळू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विकास अद्याप झालेला दिसून येत नाही. अनेक भागातील रस्ते खराब असल्यामुळे त्या ठिकाणी अद्याप बस सेवा गेलेली नाही. तोही मागातील कारण एक आहे. नदीकाठी गोदाकाठचे गावांचा अद्याप विकास झालेला नाही आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्याला अनेक वर्षानंतर मंत्रिपद मिळालं, परंतु अद्यापही विकास जिल्ह्याचा झालेला नाही. रेल्वे मार्गावर मुख्य केंद्र आहे, जंक्शन आहे, परंतु म्हणावा तसा विकास झाला नाही. वेळोवेळी लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला जातो, परंतु राजकारण यामधून सर्व काही दूर राहतं. आणि मेन म्हणजे पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेनेचं पालिकेला समजला जातो जिल्हा. त्यामुळे जिल्ह्यात जरी सूचना आली, पण सत्तेमध्ये केंद्र आघाडी सरकार असल्यामुळं पण निधीचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे जिल्हा आपल्या मागासलेला राहिले दिसून येत आहे. आता विकास संदर्भात लोअर दुधनाचा प्रकल्प चालू होणार आहे. त्यानुसार एक्सप्रेस कालव्याच्या माध्यमातून सिंचनाचे आता प्रश्न मिटणार आहे. शेती उद्योग येत्या काळात भरभराटीस लागतील, त्यातून जिल्ह्याचा विकास शक्य असलेला दिसून येतो. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.